हाय, श्री गुरुदेव दत्त. तर मोराळे पेठ या क्षेत्राबद्दल आणि भालचंद्र काका यांच्याबद्दल मला काही मत मांडायचं आहे. ज्यांना पटलं तर त्यांनी नक्की सपोर्ट करा आणि जे अनुभवलेले आहेत त्यांनी नक्कीच कळवा. आणि बरोबर की चूक हे तुम्हाला म्हणजे अनुभवलेलं असाल तर कळेल. आणि भालचंद्र काका हे आपल्यासाठी महान कार्य करायला बसलेले आहेत आणि त्यांच्या त्यागाबद्दल मला बोलायचं आहे. भालचंद्र काकांच्या आयुष्यात काय काय घडलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांना किती त्रास झाला आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांनी म्हणजे काय केलं? त्यांनी म्हणजे दुसरं लग्न केलं नाही आणि ते एकटे एकटे आहेत. एकटे जीव सदाशिव असं आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांनी भक्ती मार्गाला लागले. 4 वर्ष त्यांनी भक्ती मार्ग केले आणि चालू केले त्यांनी. हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना दत्त महाराजांनी म्हणजे कार्य दिलं आणि ते दत्त महाराजांना काय मागून घेतले, की जे माझ्या आयुष्यात घडलेलं आहे, ते दुसऱ्यांच्या आयुष्यात, लोकांच्या आयुष्यात ते घडू नये. तसं म्हणजे कार्य म्हणजे द्या असं त्यांनी मागून घेतलेलं आहे. हे काही वाईट म्हणजे मागून घेतले का? ते म्हणजे अगोदर विचार करावा लोकांनी. तर त्यांनी पैसे कमवण्यासाठी घेतलेलं नाही आणि लोकांच्या कल्याणासाठी, फक्त लोकांचं कल्याण करण्यासाठी त्यांनी हे कार्य निवडलेलं आहे आणि दत्त महाराजांनी त्यांना कार्य दिलेलं आहे आणि ते कार्य त्यांनी हे निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे करत आहेत आणि कुणाकडून एकही रुपयाची अपेक्षा न करता त्यांनी हे कार्य करत आहेत. तरीही लोक त्यांना वाईट बोलतात. जे लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी हे कार्य निवडलेलं आहे आणि तरीसुद्धा लोक त्यांना वाईट बोलतात. तर काकांना किती वाईट वाटत असेल, की मी स्वतः म्हणजे माझ्या आयुष्यात म्हणजे घडलेली जी गोष्ट आहे ते लोकांच्या आयुष्यात घडू नये आणि त्यातून त्यांना मुक्ती भेटावी, त्यातून त्यांचं सुटका व्हावी, यासाठी मी हे कार्य निवडलं आणि त्यांच्या म्हणजे कल्याणासाठी मी ते कार्य करायला बसलेलो आहे. तरी लोक माझ्यावर असले आरोप घालतात आणि असं वाईट बोलतात आणि कुणाकडून मी पैसे न घेता हे निस्वार्थपणे कार्य करत आहे तरीही लोक बोलतात. तर किती त्यांना हर्ट होत असेल आणि किती वाईट वाटत असेल. किती म्हणजे सांगताना सुद्धा म्हणजे खूप म्हणजे आम्हाला सुद्धा हर्ट होत आहे आणि काकांच्या डोळ्यात अश्रू आलेलं आम्हाला सहन होत नाही आणि काकांना बघितल्यानंतरनं कितीतरी लोकांना आणि मला सुद्धा अश्रू येतात. का येतात ते अजूनसुद्धा कळालेलं नाही. असं मला वाटते की काकांना बघितल्यानंतर अश्रू येतात तर ते म्हणजे कुठली तरी शक्ती आहेत आणि म्हणजे खूप म्हणजे काहीतरी आहे असं म्हणजे वाटते. म्हणूनच म्हणजे डोळ्यात अश्रू येतात असं मला वाटते. जर त्यांनी पैसे कमवण्यासाठी हे कार्य निवडलं असतं तर त्यांनी कुठल्यातरी कोपऱ्यात बसून म्हणजे सांगितलं असतं, की हे तुम्ही लिंबू घेऊन जावा, दोरा घेऊन जावा, एवढे मला पैसे द्या आणि मी तुमचं कार्य करतो, असं त्यांनी म्हणले असते. आणि त्यांनी म्हणले असते, की मी स्वतः येऊन तुमच्या घरात पूजा घालतो, असं म्हणले असते. त्यांनी तसं काहीही करत नाहीत आणि ते असं सुद्धा म्हणत नाहीत, की माझा अभिषेक घाला आणि शिवदत्त महाराजांचा अभिषेक घाला, तसंच सुद्धा त्यांनी म्हणत नाहीत. आणि कुठेही लोक बोलवले तरी त्यांनी निस्वार्थपणे कुणाकडूनही ₹1 अपेक्षा न करता निस्वार्थपणे त्यांनी पादुका घेऊन जातात, गावोगावी जातात आणि प्रबोधन कार्य करतात आणि त्यांनी कुठलीही फी घेत नाहीत. तसं कोण करतं एवढं मला सांगा? काका फक्त काय सांगतात, की देवाचं कार्य सांगतात, भक्ती मार्ग सांगतात आणि नामस्मरण करा आणि दत्त महाराजांना अभिषेक घाला आणि दत्त महाराजांना तुम्ही प्रार्थना करा आणि मद्यपान, मांसाहार करू नका, हे त्यांनी सांगतात. हे पण तुम्हाला अंधश्रद्धा वाटते का? प्रबोधन कार्य हॉलमध्ये कितीतरी लोक बसलेले असतात. त्यांच्यासाठी ते प्रसाद ठेवतात आणि त्यांच्याकडून ₹1 त्यांनी मागणी करत नाहीत आणि ते लोक म्हणजे आपण जे स्वइच्छेने देतो ते एवढंच घेतात. ते पण अन्नदानासाठी खर्च करतात, स्वतःसाठी नाही. आणि काकांनी हे कार्य निवडलं आणि काकांनी मागून घेतलं म्हणून लोकांचं कल्याण होतं आहे आणि दत्त महाराजांनी ते कार्य त्यांना दिलेलं आहे आणि दत्त महाराजच हे कार्य चालवत आहेत आणि दत्त महाराज सगळ्यांना दिसत नाहीत, कोणालाच दिसत नाही. पण म्हणजे भालचंद्र काका तरी दिसतात.
त्यांना हे कार्य दिलेलं आहे, तर लोकांनी समजून घ्यावं. तर भालचंद्र काका म्हणजे माझ्यासाठी तर देवच आहेत आणि ज्यांनी ज्यांनी अनुभवलेलं आहे त्यांना माहिती आहे आणि ज्यांना त्रास झालेला आहे त्यांना माहितीच आहे. काकांना जे दत्त महाराजांनी कार्य दिलेलं आहे आणि काकांनी हे निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्यामुळे कितीतरी लोकांचं जे कुटुंब उद्ध्वस्त होता होता राहिलेलं आहे आणि कितीतरी असुरशक्तीपासून त्यांना मुक्ती भेटत आहे आणि कितीतरी लोकं मद्यपानाने मांसाहार सोडत आहेत आणि कितीतरी लोकं नास्तिक असलेले भक्ती मार्गाला लागलेत आणि सात्विक मार्ग धरलेत आणि कितीतरी लोकांचा जीव जाता जाता वाचलेला आहे आणि त्यातून ते बाहेर पडत आहेत. आणि काका स्वतःला कधीही महान मानलेलं नाही आणि स्वतःला मी एवढं मोठं महान कार्य करत आहे असं म्हणून म्हणून कधी घेतले नाहीत आणि स्वतः म्हणलेले सुद्धा नाहीत. खरं तर काकांना बास झालेलं आहे की लोकांचं हे टोमणे, लोकांचं हे बोलणं आणि घाण बोलणं हे काकांना खरं तर नको झालं आहे. या कार्यातून त्यांना मुक्ती हवी आहे. देवाला त्यांनी म्हणजे तसं मागून घेत आहेत. तर त्यांना हे नको झालं आहे आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहेत कितीतरी वेळा प्रबोधन कार्यामध्ये सांगितलेलं आहेत की मला बास झालेला आहे आणि मला भगवे कपडे घालावं आणि मी असं म्हणजे फिरत जावं एकटा, असं त्यांनी कितीतरी वेळा बोलून दाखवलेलं आहे. हे तरी लोकांनी विचार करावं. तर तसं त्यांना पैशाची हौस असती, कशाची इच्छा असती, तर त्यांनी असं बोलले नसते की आणि त्यांनी असं म्हणजे ₹1 न घेता कार्य केलं नसतं. काकांमुळे आम्हाला जीवनदान मिळालेलं आहे आणि आम्ही इथे आहोत आत्ता आणि कितीतरी लोकांचं कल्याण झालेलं आहे. जर काकांमुळे एवढं आम्हाला म्हणजे जीवनदान मिळालेलं आहे, तर काकांसाठी आम्ही लढायला सुद्धा तयार आहे आणि जीव द्यायला सुद्धा तयार आहे. काका काहीच चुकीचं करत नाहीत आणि कुठलीच वाईट करत नाही आहेत, हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही स्वतः डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि आम्हाला अनुभव आलेला आहे आणि आम्ही अनुभवलेलं सुद्धा आहे, आम्हाला प्रचिती आलेली सुद्धा आहे. जे वाईट बोलतात ते एकदा मोराळा क्षेत्राला जावं आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी बघावं. काकांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तर पैसे कमावून त्यांनी करणार तरी काय आहेत? आणि पैसे कमावून त्यांनी कुणाला देणार आहेत? आणि पैसे कशासाठी कमवणार आहेत? हे तरी लोकांनी विचार करावं. बोलतात पैसे कमवतात म्हणून बोलतात, पण ज्यांचं कुटुंब त्यांनी म्हणजे गमावून बसलेलं आहेत आणि त्यांना पैशाची हौस कशाला असेल? हे पण लोकांनी थोडं विचार करावं आणि मग टीका करावं. श्री गुरुदेव दत्त.